हॅलो. 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 श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. काय म्हणताय? वेळ आहे आता? हो हो चालूच आहे ना ओळखलं ताई. का? हो कॅलिफोर्नियाच्या ना? हो हो. तुमचा नंबर आहे ना ताई? ओके. हा हा हा. हां हां. तेच मागे पण केलेला, पण तुम्हाला वाटतं ते तुम्ही डॉक्टरकडे चाललेले ना, स्पॉन्डिलोसिस झालेलं. हो बापरे, तेव्हा माझी मेजर कंडिशन होती. मग तेव्हा हो. केंद्र कसे दादांनी आता? मला हा गोमूत्रामध्ये तारक मंत्राची रक्षा टाकून तिथे लावायला सांगितली होती आणि जप दिला हा होता. हा हा. आणि मग ते हो थांबलं का? माझं. हो. अरे वा. हं. खूपच छान. हो. काय आता सध्या काय तुम्हाला आला अनुभव? खूप दिवसांनी आला फोन तुमचा. हो ना, ऍक्च्युली कधीपासून शेअर करायचा होता, पण काय लहान मुलगी आहे त्याच्यामुळे काही जमत नाही. हां आणि हां. टाइम डिफरन्स पण होता ना हो हो तिथे, हो म्हणजे हो. सकाळी लगेच तिथे रात्र होऊन जाते, त्याच्यामुळे काही जमतच नव्हतं. बरोबर बरोबर. हां हां. हा, आता आई ऍक्च्युली इथे आली आहे, अच्छा. त्याच्यामुळे आता आईकडे वा हो. वा वा वा. मस्त. हा, हां. ती आई बरं खेळते म्हणून आता जरा वेळ मिळालाय मला. बरोबर बरोबर. खरंय. हां. काय आला अनुभव? हो. हा, तर ऍक्च्युली आधी मी न्यूयॉर्कमध्ये राहत होते, हां हां. आणि आता हल्लीच लाईक 3 महिन्यापूर्वी आम्ही इथे मूव्ह झालोय कॅलिफोर्नियाला. अच्छा. हां हां. आणि हा, तर कसं झालं, न्यू जर्सीमध्ये आम्ही जवळजवळ 9.5 वर्ष राहिलो तिथे. हो. आणि हो, हां हां. आणि सगळं म्हणजे व्यवस्थित फुल सेटल होतं तिथे, घर होतं, आणि आमचे फ्रेंड सर्कल वगैरे सगळं एकदम छान होतं. अच्छा. त्याच्यामुळे हो. दुसरीकडे कुठे मूव्ह व्हायचं असं काही प्लॅन नव्हता. छान आहे. हां. बरोबर. हां. हो. हां हां. आणि पण एकच लाईक न्यू जर्सीचं डिसएडव्हान्टेज एकच होतं की तिथे वेदर खूप, म्हणजे 6 महिने जवळजवळ तिथे थंडी असायची. हो. हा. अरे हो. बापरे. हां हां. हो, म्हणजे नोव्हेंबरमध्ये स्टार्ट व्हायची, तर डिसेंबर, जान, फेब पर्यंत म्हणजे लिटरली तिथे बर्फ वगैरे पडतो. हो 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 आणि हो. 6 महिने असेच जातात ना, म्हणजे मुलांना बरोबर बाहेर खेळता बरोबर. वगैरे, बरोबर. हां बाहेर हां. कुठे म्हणजे सगळं इंडोर करावं लागतं. आई गं! तर हां. हो, तर त्याच्यामुळे माझ्या नवऱ्याचं असं होतं की आपण मूव्ह करूया कुठेतरी दुसऱ्या स्टेटमध्ये. हां हां का हां. 6 महिने असे वेस्ट करायचे ना, आपण बरंच काही करू बरोबर. शकतो त्याच्यामध्ये. हो हो. तर ते बरोबर होतं, पण कुठेतरी असं हे होतं ना की आता आहे सगळं वेल सेटल्ड आहे, घर आहे, सगळी हो. माणसं चांगली, जे एकदम फुल सगळे फ्रेंड्स हेल्पफुल एकदम, म्हणजे आम्ही हां, म्हणजे एक लाईक आपलं फॅमिली सेटअप सारखेच झालेलं होतो. असतं. सेटअप झालेलं असतं, आणि बरोबर. माझी प्रायोरिटी ती होती की ठीक आहे, वेदर ठीक आहे, खराब आहे, हां पण हां. सगळेजण आहेत, म्हणजे लिटरली आम्ही सगळे सण वगैरे एकत्र सेलिब्रेट करायचो. हो. अरे त्यामुळे वाह! हो हो. हां हां. आणि आमची जी कम्युनिटी होती ना, सोसायटी, तिथे पण म्हणजे 90% इंडियन्स होते, त्यामुळे सगळे सण वगैरे छान अरे सेलिब्रेट वाह! व्हायचे, मुलं तिकडे पण खेळायचे होतात वगैरे. म्हणजे असे सेलिब्रेशन? हो 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 हो. अरे वाह! म्हणजे हां. जिथे इंडियन जास्त असतात ना, हां मग हां हां. तिथे होतं. अच्छा. हा, हां हां. ग्रुप वगैरे बनतो. मग ओह! हा सण एक म्हणजे एका फ्रेंडकडे, हा एका फ्रेंडकडे, अच्छा, अच्छा. असं हां हां. करून मग मी करायचो. हा, हां. तर त्यामुळे मला काय ते न्यू जर्सी सोडवत नव्हतं. बरोबर. हां. आणि जेव्हा पण माझा नवरा असं टॉपिक काढायचं, मी थोडं अवॉइड करायचे, म्हणे बघू नंतर बघू नंतर बघू. हां 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 हां. जोपर्यंत म्हटलं मुलं लहान आहे तोपर्यंत ठीक आहे इथे. हां हां हां. मुलांचे पण फ्रेंड्स वगैरे झालेले. हां, तर असं बरोबर. करत करत मी अवॉइड करायचे तो टॉपिक. हां हां. आणि पण मग शेवटी म्हणजे असं आलं की माझ्या नवरा जिथे ज्या कंपनीत आहे, त्यांनी हां. सांगितलं की की तुम्हाला म्हणजे त्याची टीम आणि ऑफिस सगळं कॅलिफोर्नियामध्ये आहे, आणि तो वर्क फ्रॉम होम तिथून न्यू जर्सीमधून करत होता. अच्छा. हां. हां. पण नंतर त्यानं सांगितलं, म्हणून तेव्हा सगळं वर्क फ्रॉम होम चालू होतं ना, कोरोना नंतर हो, बरेच वर्ष. हो, हो, हो. हां, बरोबर. नंतर मग आता लाईक हायब्रिड मॉडेल सुरू झालं, त्यामुळे हां. 3 डेज लोक आता जातात. हो, तर त्यामुळे त्यांना त्यानंतरच सांगितलं हे हायब्रिड सुरू झालंय. सुरू झालं. कोविड हो. नंतर. हां. हां, कोविड नंतर. मग त्याला सांगितलं की की इथे मी पूर्ण टीमच इथे आहे, तर तू इथे ये म्हणून. हां हां तुला हां. रिलोकेट व्हावं लागेल. हां हां. हां हां. आणि म्हणजे इट इज ऑलवेज बेटर टू बी विथ युअर टीम, राईट? म्हणजे तुम्ही जास्त चांगलं कम्युनिकेट करू शकता वगैरे. हां हां हां. आणि त्याच्या पर्सनल ग्रोथसाठी पण ते चांगलं आहे. बरोबर. तर हां. त्याने असंच मी न्यूज सांगितली,
मग आता तर मी त्याला नाही म्हणू शकत नव्हते, कारण बरोबर. फ्युचरसाठी तेच चांगलं होतं, राईट. हां, खरंय. त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे, आपण म्हटलं करूया रिलोकेट. हां. पण म्हणजे न्यू जर्सी अमेरिकेच्या ईस्ट कोस्टला आहे, म्हणजे पूर्वेला आहे, आणि अच्छा. कॅलिफोर्निया वेस्ट कोस्टला, पश्चिमेला आहे. हो का? म्हणजे हां, 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 हां. एकदम टोकाला आहे दोन्ही पण. आणि ते म्हणजे किती लांब अटलांटा आहे कुठे ते आलं विचार मग? करा. अटलांटा? अटलांटा दोन्हीच्या मध्ये येते थोडं. अच्छा, अच्छा. हो का? हां. अच्छा, अच्छा. हां. अटलांटा म्हणजे न्यू जर्सी वरून जवळजवळ मला वाटतं 2-2.5 तासांची फ्लाईट आहे. हो का? अरे बापरे! हां. एवढं अंतर आहे? हो, हो. हां. म्हणजे बाय ड्राईव्ह तिथे 25 अवर्स तरी लागतात, न्यू अरे जर्सी बापरे, टू बापरे! अटलांटा. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. 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 आणि हे तर अजूनच लांब म्हणजे. बापरे! आणि एवढं म्हणजे न्यू जर्सी टू कॅलिफोर्निया 6.5 तासांची फ्लाईट आहे. बापरे! म्हणजे म्हणजे किती हां. लांब आहे ते? फ्लाइटने खूप एवढा लांब. वेळ. आता हां हं. ना, आता तुम्ही आता बॉम्बेमध्ये राहता, राईट? तर हो. मुंबई पश्चिमेला आहे, आणि तुम्हाला त्या साईडला कुठे सांगितलं की तुम्हाला हो, किती तमिळनाडू लांब किंवा वाटतं ते. कुठे बरोबर आहे. शिफ्ट करायचंय, तर कठीण आहे ना ते सगळं, एवढं खरंच इट्स अ बिग कठीण आहे. मूव्ह. हो, हो. हां, म्हणजे विचार करून पण ते एकदम कठीण वाटत होतं, हो, आणि खरं आहे. सगळंच चेंज करायचं. हां, आणि इथे कसं स्टेट वाईज सगळं चेंज होतं. हां. लॉज, सगळे रूल्स, बरंच अच्छा! काही चेंज होतं. बापरे! हां. हां, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी जी एक्झाम असते ना, हां. ती न्यू जर्सीसाठी वेगळी आहे आणि दुसऱ्या स्टेटसाठी वेगळी आहे. मग तुम्हाला ते अरे बापरे! परत सगळं त्या प्रोसेस थ्रू तुम्हाला जावं लागतं. हां, 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 हां. त्या परत एक्झाम द्या. हां, 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 हां. म्हणजे हे एक्झाम्पल आहे, पण बाकी अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या म्हणजे सगळं तुम्हाला परत करावं लागतं, डॉक्युमेंटेशन अँड ऑल. हां, हां, हां. ते सगळं होतं. मग पण आता काही ऑप्शनच नव्हतं ना, करायचं तर बरोबर, होतं. बरोबर. पण हां. टेन्शन तर होतं, म्हणजे एवढी मोठी मूव्ह घ्यायची, सगळं करायचं. हो. आणि मग मग? हां, ते दोघांना कसं टेन्शन तर आलेलं, काय हां, कसं हां. करायचं, पण आता करायचं होतं. हो, हो. मग तसं करत करत काय मी असंच युट्यूबवर थोडं हे करताना मला व्हिडिओ आला की स्वामींना प्रश्न कसा विचारायचा. अच्छा. हां, हां, हां. तर ते नाही का ते हे चिठ्ठ्या ठेवून विचारतात. हो, 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 हो. तर हां, म्हटलं चला करून बघू ते. तर मी हं. तसं केलं मी. तर हां. मग त्यात दिलेलं ना की लहान मुलांना तुम्ही सांगू शकता चिठ्ठी हो, हो. उचलायला. हो, हो. मी एका चिठ्ठीवर कॅलिफोर्निया मूव्हचं येस लिहिलेलं, दुसऱ्या चिठ्ठीवर नो लिहिलेलं. हां, हां. तर मग मी, माझी 1.5 वर्षाची मुलगी आहे, हां, तिला मी सांगितलं की उचल तू. हां. तर तिने उचललं, तर ते आलं नो म्हणून. नाही, नाही मूव्ह ओह! व्हायचं. हां. हां. तर मला थोडं हेच वाटलं ना, असं काय आलं म्हणून. हां, हां, हां. मग मग त्यात दिलेलं, कोणी लहान मुलं नसतील तर तुम्ही स्वतः डोळे बंद करून पण उचलू शकता. हां, हां. बरोबर. म्हटलं ठीक आहे, मी ट्राय करते आता. हां, हां, तर मी हां. डोळे बंद करून मी उचलली. हां. ते पण नो आलं. हो? म्हटलं बापरे! हो हां, ना. ते हां, झालं. मग म्हटलं आता तिसऱ्यांदा मी ट्राय करते. हां. माझ्या नवऱ्याला म्हटलं की असंच मिक्स करून दिलं. म्हटलं यातलं एक उचल. हं. तो म्हणतो काय? काय? म्हटलं काय नाही, उचल फक्त तू. त्याने उचललं तर हं. ते पण नो आलं. हां, हां. मग तर मग मला टेन्शनच आलं. म्हटलं म्हणजे 3 वेळा जर स्वामी नाही बोलतायत, हां. तर मग आता काय करायचं ना? कसं बरोबर. करायचं? हां. हां. तो म्हणतो काय होतं, काय होतं? म्हटलं असं असं मी सांगितलेलं. हां, म्हणतो हां. हे असं काही नसतं म्हणे. म्हटलं ठीक आहे. हां. 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 मग अजून मला टेन्शन आलं ऍक्च्युली. मग ते एकदम ते डबल माइंडेड झालं की करायचं की नाही, पण करावं ते लागलंच, कारण सगळं लागलं. सुरू झालेलं प्रोसेस. बरोबर. ऑफिसमध्ये सगळं लिगल थिंग सुरू झालेलं. मग हां. मी केंद्र दादांना फोन केला शेवटी. अच्छा. मग दादांना म्हटलं, दादा मी असं असं चिठ्ठ्या टाकल्या आणि हां. 3 ह्याच्यात मला नो आला. हां, हां. दादा म्हणतात, आणि पण म्हटलं माझ्याकडे काही ऑप्शनच नाही आता. हां. तर मग दादा म्हणाले, जर ताई तुला माहित होतं ऑप्शन नाहीये, तू का स्वामींना विचारलं? हां, हां, हां. म्हटलं असंच विचारून बघितलं, म्हटलं काय आहे ते, जर हो आलं तर बरं वाटेल ना. हां, हां, तर हां. मग मग म्हटलं का असं नो का आलं, मला नाही का बोलताय स्वामी? हां, मग हां. त्यांनी 2 प्रॉब्लेम सांगितले मला इथे आल्यावरचे. हां. तर म्हटलं दादा कॅन्सल होईल असं काहीतरी करा म्हटलं. तर
दादा म्हणे की बघू म्हणे एक सेवा देतो बघ तू करते झालं तर झालं. हा 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 हा. मग आणि त्या दिवशी बुधवार होता अच्छा. आणि नेक्स्ट डे गुरुवार होता ना. हा हा तर ते म्हणाले की उद्या गुरुवार आहे तर तू सेवा करून घेऊया. हा हा म्हटलं ठीक आहे. आणि त्याच्याच म्हणजे एका आठवड्याने हे होतं प्रगट दिन होता. अच्छा. हा. तर बुधवारीच होता मला वाटतं. तर ना माझी आई म्हणाली की गुरुवारपासून तू 3-3 अध्याय चालू कर म्हणजे तुझं एक पारायण होईल प्रगट दिनापर्यंत. अच्छा. हा हा म्हटलं ठीक आहे 3 अध्याय थोडं जमण्यासारखं आहे कारण जमतच नाही मी लहान मुलगी असल्यामुळे बरोबर. वेळ पण नाही मिळत आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवऱ्याला आवडत नाही. अच्छा. त्याला मी 15 मिनिटापेक्षा जास्त देवासमोर बसलेली त्याला नाही आवडत. हो. हा. हो कधी मी पूजा करत असेल ना आणि तो विचारतो किती वेळ आहे 15 अय्या. मिनिटं बोललं तर मग ठीक आहे. त्याच्या जास्त सांगितलं अर्धा तास वगैरे तर म्हणे बापरे मला टेन्शन येतं म्हणे तू पूजा करायला बसली की मला टेन्शन येतं. हो हा. तर मग हम्म. तर मग म्हटलं मी करते ते. आणि मग केंद्रदार मला बोलले की ही सेवा पण कर आणि म्हणे आता प्रगट दिन येतोय तर तू ना उद्या पारायण कर अरे बापरे. सारामृताचं. हा तर मी म्हटलं हो दादा मी तसं पण करणारच आहे. मी म्हणजे 3-3 अध्याय वाचून माझं एक होणारच आहे. हा म्हणे नाही उद्या कर. म्हटलं दादा उद्याच वाचणार आहे मी. हा. अगं उद्यापासून एक एक सुरू कर म्हणजे तुला तुझे प्रगट दिनापर्यंत 7 पारायण होतील. अच्छा. हा हा म्हटलं हो मला एवढं टेन्शन आलं मनातल्या मनात म्हटलं माझा एक होता मुश्किल मी मला 7 करायला सांगताय म्हटलं शक्यच नाहीये ते. रोज माझा नवरा जर बघेल मला 1.5 तास मी बसते म्हटलं होणारच नाही माझं ते. हो पण बरोबर. दादांना म्हटलं हो म्हणजे ते एक दिवस मी केलं ना जेव्हा पहिलं पारायण केलं ना तेव्हा मी त्याला सांगितलं की मी असं बसणार आहे आणि मला उठवू नका कोणी. आणि सकाळी मी बसले जेव्हा मुलं पण झोपलेली आणि नेमकं त्या दिवशी मी उठले ना त्याच्यामुळे मग माझा मुलगा उठला त्याच्या आवाजाने मुलगी पण उठली. त्याला दोघांना सांभाळावं लागलं. त्याच्यामुळे त्याला तो नाही म्हणतो हे सगळं करायला. बरोबर. आणि मग मुलांना तर मग म्हटलं ठीक आहे पण मी म्हटलं दादा की मला ते एक आसनी वगैरे नाही जमणार. दिवसभरात जसं होईल तसं मी ते 21 अध्याय कम्प्लीट करेन. बरोबर. दादा म्हटलं चालेल असं काय नाहीये तुला जमेल तसं कर. हा हा हा. मग सकाळी ती सेवा केली गुरुवारी आणि कसं तरी ते एक पारायण केलं कारण सेवेला पण वेळ लागला पाऊण तास जवळजवळ लागला. आणि त्याच्यानंतर पुढे हे पारायणाचे 1.5 तास तर कसं तरी त्या दिवशी केलं. आणि मग 4 दिवस मी केलं पारायण ते एक हे अमृताचं. आणि 5व्या दिवशी म्हणजे मी पारायणाला बसणार आणि तेवढ्यात मला लक्षात आलं आता ग्रहण सुरू होतं. तिथे तेव्हा सूर्यग्रहण होते त्या दिवशी. बरोबर. म्हटलं ग्रहणात करायचं की नाही थोडं युट्यूबवर सर्च केलं काही बोलतात म्हणजे नामस्मरण चालतं काही बोलतात हे चालतं असं काय काय होतं. मग मी परत केंद्रदादांना फोन केला म्हटलं करू का ग्रहण सुरू होतंय. म्हणे नाही ग्रहणात पारायण करायचं. तर म्हणे मग तू काय आज नको करू. म्हटलं मग पुढच्या 2 दिवसात मला 3 करायचे असं चालेल का 2 दिवसात 3 करते. म्हणे हो तसं पण चालेल तू कव्हर अप करू शकते. म्हटलं चालेल मग 5व्या दिवशी मी म्हटलं की 1.5 करेल मी. 6व्या दिवशी 1.5 आणि 7व्या दिवशी 1.5 असं. पण 6व्या दिवशी माझं हेच झालं एकच झालं. अरे बापरे. वेळच नाही मिळाला कसं तरी पण एकच झालं. आणि मग आता लास्ट डे ला मला 2 करायचे म्हटलं माझं एक होता तर मुश्किल असते 2 मी कसं करणार. अरे बापरे. मला एवढा टेन्शन आलं म्हणजे ते अक्षरशः ते एक्झाम सारखं टेन्शन होतं. एवढं करायचंय आपल्याला म्हणजे पेपर एवढा लिहायचा माहितीये पण वेळ नाहीये. बरोबर. असं सगळं झालेलं. आणि म्हणून मला त्या रात्री झोपच लागायला तयार नाही. मी लिटरली 1-1.5-2 पर्यंत ना मला टेन्शनमुळे झोपच नाही. त्याच्यामुळे मग दुसऱ्या दिवशी सकाळी लेट उठले मी. लेट उठले तर मग खूपच आहे ना कारण मुलाचं सकाळी स्कूल वगैरे ते सगळं करावं लागतं. बरोबर. मग कसं तरी मी ते 2 पारायण कम्प्लीट केले त्या दिवशी. आणि आणि असं म्हणजे पारायण करून उठले
पुस्तक म्हटलं देवघरात मी देवासमोर ठेवायला जाते आता असं मनातल्या मनात स्वामींना म्हटलं स्वामी केलं तर आहे कसं तरी मी एकदम रडत करत पण तुमच्यापर्यंत किती पोहोचलंय मला माहित नाही. आणि मी ते पुस्तक ठेवायला गेले आणि दिव्यामध्ये एवढी सुंदर चंद्रकोर, एवढी सुंदर, फोटो असेल तर पाठवा. तेव्हा ते हो फोटो पाठवते मी त्याचा. खूप सुंदर होती ती. आणि हो. तेव्हा एवढं मस्त वाटलं, म्हटलं बापरे, लगेच स्वामींनी ती प्रसिद्धी ऐकली दिली, ती पोहोचली. पोहोचलंय म्हणून. हा. आणि मग मी तो फोटो माझ्या आईला पण पाठवला ना. आणि आई मला म्हणते की अगं त्याच्यामध्ये 2 चंद्रकोर आहेत का? तर मीच आईला बोलते, आई म्हटलं 2 कसं काय असतील, एकच असणार ना. म्हटलं सावली वगैरे तुला दिसत असेल त्याच्यामध्ये. मी काय परत बघितलं नाही तो फोटो. आणि 2-3 दिवसांनी मग मी म्हटलं काय बोलवती आई, बघू तरी. परत तो फोटो चेक केला मी, तर त्याच्यात अक्षरशः अजून एक चंद्रकोर आधी येऊन गेलेली. तिची जी काजळी होती ती तेलामध्ये पडलेली. ओ बघा. म्हणजे ती पण येऊन गेली, ती मला दिसली नाही म्हणून परत दुसरी पण दाखवली स्वामींनी. किती छान. बापरे. हो. मग तसं ते 7 दिवसांचं झालं पारायण. आणि मग आमची मुव्हिंगची डेट जवळ येत होती ना. म्हटलं अजून कॅन्सल होते. म्हटलं आणि होणार तरी कसं, मला तो प्रश्न होता. कॅन्सल होणारच कसं. सगळं झालंय म्हणजे बोलून वगैरे, आता शक्यच नाही म्हटलं कॅन्सल होणं हे. मग आणि मी बोलते पण स्वामींना कॅन्सल करा, पण कुठेतरी असं वाटतं की नवऱ्याचा जॉब आहे तर तिथे जायचं पण आहे, मग काय करायचं. मग परत मी केंद्र दादांना फोन केला. म्हटलं दादा आता जवळ आलंय, म्हटलं अजून काही कॅन्सल होत नाहीये. तर म्हणे ताई कॅन्सल व्हायला एक क्षण नाही लागत. आणि हो जर व्हायचं असेल तर. आणि तुम्ही तर स्वामींचं कृपाळू बाळ आहे, तुमचं कसं नाही ऐकणार स्वामी, होईल म्हणे. ते झालं आणि आता तर एकदमच जवळ आलं 3-4 दिवसावर. आणि आमचं म्हणजे आता आधी आमची हे जाणार होती, कार शिफ्ट होणार होती, कारण खूपच लांब आहे ना. त्यामुळे कारचं शिफ्ट होतं, त्याच्यानंतर आमचं फुल सामान, आणि त्याच्यानंतर आम्ही फ्लाईटने येणार होतो, असं सगळं ठरलेलं. म्हटलं दादा 3-4 दिवस उरले, म्हटलं सोमवारी आमचं सगळं सामान निघणार आहे, आता कसं कॅन्सल करून चालणार ना. दादा म्हटले तू सेवा केली ना 11 दिवसांची. म्हटलं 11 दिवस? म्हटलं मी तर 1च दिवस केली. म्हणे अगं ताई सेवा 1 दिवसांची कधीच नसते, 11 दिवस 21 दिवस असं असतं. म्हटलं बापरे. म्हटलं मला नाही, मला असं वाटलं तुम्ही 1च दिवस सांगितले, तर मी फक्त 1च दिवस गुरुवारी केली. म्हणजे ते दादा म्हटले ते काय काय गोष्टी व्हायच्या त्या होतात, ते तुला तिथे जायचंच होतं म्हणून स्वामींनी सेवा पण नाही करून घेतली तुझ्याकडून. कारण जर सेवा केली असती तर मग माझ्याकडून ती अपेक्षा होती की व्हायलाच पाहिजे ना, त्यांचं व्हायलाच पाहिजे. तर स्वामींनी सेवाच नाही करून घेतली माझ्याकडून, की चुकून ते 1च दिवस झाले. हो. दादा पण म्हटले अगं तू एवढे सगळं बाकी सगळं नीट ऐकते माझं, हे कसं काय तुझ्या डोक्यातून गेलं. म्हणजे बघ ज्या गोष्टी म्हणजे व्हायच्या असतात असं. बरोबर आहे. बघा ना, म्हणजे असं म्हणजे स्वामी आपल्याला अगदी बरोबर जे आहे ते आपल्याकडनं करूनच घेतात, आणि नसेल तर ते बरोबर ते झालं ना मिस तुमच्याकडनं. झालं बघा ना. आणि 7 पारायण झाले, जे होणार नव्हतं, जे माझ्यासाठी अशक्य होतं ते झालं. जे वेळा डोक्यात पण नव्हतं ते करून घेतलं. आणि ही साधी सेवा होती, काही खूप जास्त पण नाही, हार्डली पाऊण तासाची सेवा होती, आणि ते नाही झालं. मग तुम्ही झाले शिफ्ट तिकडे? मग दादा म्हटले जाऊ दे तू जा, मी तुला सांगतो तिथे जाऊन काय करायचंय. तिथे जेव्हा मूव्ह होशील ना, तर म्हणजे आधी ना आम्ही इथे येऊन आम्ही 1 मंथ साठी आम्ही कॉर्पोरेट हाऊस मध्ये राहणार होतो. आणि मग तिथून आम्ही घर शोधणार होतो, कारण आधीच तिथून ऑनलाईन बघून म्हटलं एवढं कळणार नाही ना, तिथे जाऊनच आपण बघूया. मग ते म्हणले तिथून मग जेव्हा तू त्या कॉर्पोरेट हाऊस मधून जेव्हा तुम्ही मूव्ह व्हाल ना तुमच्या घरी, तेव्हा मला त्याच्यासाठी फोन कर, तर मी सांगतो तुला काय करायचंय. म्हटलं ठीक आहे. मग आली मुव्हिंगची डेट आली, मग सामान वगैरे सगळं जात होतं. आणि मग ते थोडं वाईटच वाटत होतं ना, सामान.
आणि नंतर मग मी देवाला खाली करायला घेतला. मग तेव्हा तर मला अजूनच वाईट वाटलं. आई गं. हां. हां. मग स्वामींना म्हटलं, स्वामी मी तर तुम्हीच मला पाठवताय, पण तुम्ही आल्याशिवाय मी काही जात नाही म्हटलं इथून. तुम्हाला हां. म्हटलं तुम्हाला माझ्याबरोबर यायचंच आहे. मग तर मी सगळं देव वगैरे पाठ केले आणि बाहेर येऊन असं मुलीला खेळवत होते. कारण सगळं चालू होतं ना काम. काम करत होते. मी बाहेर आले आणि 5-10 मिनिटातच माझा नवरा स्वामींचं छोटंसं फोटो आहे स्टिकर टाईप, म्हणजे आपल्या लिटरली करंगळी एवढा असेल, करंगळीपेक्षा छोटासा. तो माझ्या हातात घेऊन आला. तो फोटो आणलेला माझी आई लास्ट टाइम जेव्हा आलेली ना इकडे, तेव्हा तो घेऊन आली. छोटासा स्टिकर तिने असंच त्या ड्रेसरला मिररला लावून ठेवलेलं. ती सेवा करताना तिथे बघायची. बेडरूम मध्ये होता तो. तर म्हणे हा फोटो सापडला वर, हात ठेव म्हणे. मला एवढं हे वाटलं, म्हणजे मी जस्ट स्वामींना बोलायला की तुम्ही माझ्यावर चला, आणि तो फोटो माझ्याकडे अक्षरशः त्याने हातात आणून दिला. आणि बघा ना, म्हणजे मूव्हिंग ते शिफ्टिंग करताना त्यांच्या पायाखाली वगैरे आलं असतं. ते छोटासा फोटो खरंय. एवढ्या गडबडीमध्ये पायाखाली आलं असतं किंवा त्यांनी साईडला ठेवलं असतं, एवढं काही लक्ष नसतं दिलं ना त्यांना, थोडी एवढं. आणि हा, तर मला ते हा एक खूप छान अनुभव वाटला मला. आणि तो पण माझ्या नवऱ्याने आणून दिला माझ्या हातात. म्हणजे आले स्वामी तुमच्या बरोबर. स्वामी आले माझ्यावर, तेच ना. आणि मी तो माझ्या फोन हो ना, माझ्या फोनच्या वॉलेट म्हणजे फोनमध्ये फोनचं जे कव्हर आहे ना त्याचंच वॉलेट पण आहे. मग त्यातच माझे कार्ड, मग मी त्यातच स्वामींचा फोटो ठेवला. तिथे म्हणजे फोन माझ्याबरोबर नेहमीच असतो ना. म्हटलं स्वामी खरंच, म्हटलं म्हणजे मी बोलले आणि तुम्ही खरं दाखवलं की मी आहे बरोबर, येतोय बरोबर. नाही, आणि ना ताई तुमची सगळी सोय करणार स्वामी. आणि आता अनुभव शेअर केलाय ना, तर बघा तुम्हाला लवकर अजून छान छान अनुभव येतील. खूप सुंदर. अजून ह्याच्या पुढे पण आहे. सांगू ना? सांगा. हा. आणि मग त्याच दिवशी जेव्हा सामान हे होत होतं, तेव्हा सकाळीच माझा मुलगा, म्हणजे त्याला स्कूलला जायच्या आधीच त्याने एकदा वॉमिट केलं, उलटी झाली त्याला. आदल्या दिवशी तो फ्रेंडकडे बर्थडे पार्टीला जाऊन आलेला. म्हटलं ठीक आहे, एकदा झाली. आणि थोड्या वेळाने मग त्याच्या स्कूलमधून फोन आला की त्याला बरं नाही वाटत आहे. हा. मग त्याच्याशी मी बोलले, तर तो म्हटला मला घरी यायचंय. म्हटलं, कारण मी त्याला सांगितलं तुला त्रास झाला तर सांग म्हटलं टीचरला. पण मला असं वाटलं की मुद्दाम हा सांगतोय, आता मी सांगितलं म्हणून हा सांगतोय की मला घरी जायचंय. म्हटलं खरंच तुला त्रास होतोय का? तर म्हणे हा. मग त्याला आणलं घरी. मग आता सगळं घरात हे सगळं चालू होतं, त्यामुळे म्हटलं शेजाऱ्यांकडे आम्ही थांबलेलो. आणि त्या दिवशी त्याला एवढा त्रास झाला, उलटी, मग जुलाब झाले, ताप आला. आणि हो, मग मला अजून हे वाटलं ना, म्हटलं अरे आपण आपलं घर सोडतोय आणि हे सगळं प्रॉब्लेम चालू झालेत. कुठेतरी तसं मनात आली ना शंका. मग खूप आजारी पडला तो त्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी माझी मुलगी आजारी. तिला पण सेम उलटी, जुलाब, ताप. आणि आम्ही 2 दिवस हॉटेल बुक केलेलं ना, कारण 2 दिवसानंतर आमची फ्लाईट होती. मग आम्ही आणि ते त्या हॉटेलच्या रूम मध्ये ना 2 बेड होते. तर ते 2 बेड लिटरली म्हणजे हॉस्पिटलचे 2 बेड झालेले. एका बेडवर माझा मुलगा, एकावर मुलगी. आणि तिथली एकही जागा नाही जिथे उलटी नाही झाली त्यांना. मुलगी उलटी करते तिथली. आणि आपल्या घरी सगळं एकदम कन्व्हिनियंटली आपण करू शकतो ना, सामान सगळं असतं. तिथे काहीच नाही ना. आणि ते उलटी पुसायला पण लिटरली सगळे आम्ही टॉवेल्स युज केले, सगळे नॅपकिन युज केले, कारण काहीच नव्हतं. आणि एवढं तेव्हा वाईट वाटत होतं. म्हटलं काय दोघं पण, आणि दोघं त्याच्या आधी कधीच दोघं एकत्र आजारी नाही पडले. एकाला होतं कधी त्याला. म्हटलं असं कधी झालं नाही. आणि आपण इथून शिफ्ट झालो आणि असं सगळं चालू झालंय, ते अजून थोडं. आणि लिटरली ना त्या 2-3 दिवस माझ्या मुलाने एक अन्नाचा कण खाल्ला नाही. किती वर्षाचा आहे तो? त्याला 6 वर्षाचा आहे. अरे बापरे. आणि मुलगी? 1.5. अरे किती छोटे छोटे. हो, तुमची काय ओढाताण झाली असेल. खूपच, म्हणजे एवढा असा प्रॉब्लेम आलाच नाही कधी. आणि माझा नवरा बोलतो ठीक आहे, आपल्याला कधी आला नाही ना, म्हणून आता आपण फेस करूया हे. म्हटलं पण नेमकं ह्या वेळेसच आलं ना, तर घर सोडलं आणि असा प्रॉब्लेम सुरू झालाय.
बाई गं. मग तर मग खूप तो एवढा तो मस्ती करतो आणि ते 3 दिवस एवढा पडून टाकतो आणि ते नेबर्स पण लिटरली बोलायला लागले की ह्याला म्हटलं कधीच आम्ही असं बघितलं नाहीये, एवढा शांत कधीच नाही बसला. आई गं. मग तसे तरी ते 2 दिवस काढले. तिसऱ्या दिवशी आमची फ्लाईट होती सकाळी. हां, हां, मग हां. तिथून निघालो. आमचे फ्रेंड वगैरे आलेले सी ऑफ करायला तिकडे. हां. मग ते गेटवरून ते गेले आणि नंतर आम्हीच ना फक्त. बरोबर. हो, आणि हो. माझ्या नवऱ्याच्या हातात ऑलरेडी 2 बॅगा होत्या. माझ्याकडे 1 बॅग आणि मुलगी स्ट्रोलर मध्ये होती हो, हो, आणि हो. मुलाकडे त्याची स्वतःची छोटी कॅरी ऑन दिलेली. अच्छा. हां, हां. आणि माझा नवरा पुढे चाललाय आणि आम्ही तिघं मागे. हां. मुलगा म्हणतो मम्मी आय कॅनॉट वॉक, माय लेग्स आर पेनिंग. त्याला म्हणजे आई 3 दिवस त्याने गं. खाल्लंच नाही ना. बरोबर. त्याला फुल अशक्तपणा, त्याला पाय दुखतायत, तो मी चालूच नाही शकत आहे. आई गं. म्हटलं अरे हां, तर नवऱ्याच्या हातात बघा तो उचलू नाही शकत. मला मुलीला पण घ्यायचं, एक बॅग घ्यायची आहे. बरोबर. म्हटलं अरे तुला चालावंच लागेल, थोडंसं तरी चालावं लागेल. आई आणि गं. नवरा पुढे जाऊन तो तिथून ओरडतो अरे या फ्लाईट मिस होईल, लेट झाले ऑलरेडी, आई बोर्डिंग गं. स्टार्ट झालंय. बापरे. म्हटलं अरे हा चालत नाही, मी करू तरी काय? हां, 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 हां. एवढं टेन्शन. मग काय माहिती स्वामींच्या कृपेने मला एक आयडिया सुचली. मी त्याला म्हटलं तू स्ट्रोलर मध्ये बस आणि तू हां. तिला घे हो, किती मांडीवर. छान. अरे हो. वाह! ते आधी कधी कधी सुचलं नव्हतं असं. त्यावेळेस हां. पहिल्यांदा स्वामींच्या कृपेने बघा. सुचलं की तू असं कर. मग हां. तो बसला. त्याच्या मांडीवर ती बसली. ऍक्च्युली ते कम्फर्टेबल नव्हतं. पण हां. तरी त्याने पण ऍडजस्ट केलं आणि ॲडजस्ट तिने केलं केलं. गं ती बाई. लहान हो, असून हो, हो. असं तरी तिने केलं. तर ती रडली असते तर मग झालं. मग तर फुल हो, गोंधळच हो. होता. खरंय. हां. कसं तरी करत आम्ही काय पोहोचलो कमाल तिथे. आहे हो तुमची. कसं ना ते फॉरेनमध्ये बापरे! माझ्या अंगावर शहार येतात. म्हणजे ना माझ्या समोर मला अशी त्याच वयाची माझी मुलगी आहे. तेवढे तसाच नातू आहे ना, तर मला तसं हां, हां, तुमच्या हां. समोर दिसलं की किती म्हणजे तुम्ही करता स्ट्रगल तिकडे आणि इकडे कसं त्यावेळेस इंडियामध्ये कोणी ना कोणी नातेवाईक असतं. काही ना काही कुठे ना कोणी असतं. हो भेटतं. ना. तिकडे तुम्हालाच हो, हो. करायचंय दोघांना. हो. बापरे! तेच ना आणि स्पेशली आजारी असतील तर मग ते हो. आजारी नसेल तर काही वाटलं नसतं. ते दोघं एकदम आजारी म्हणजे खूपच. आणि आजार म्हणजे काय उलट्या-जुलट्या कुठेही केलं तर सगळं ते क्लीन करायला वगैरे करावंच किती म्हणजे लागतं. कठीण जातं. अगदी, हां. अगदी. खरंय, खरंय. ते एक वेगळं टेन्शन. परत आता 6:30 तासांची फ्लाईट त्याच्यामध्ये ह्यांना उलटी, लूज कसं मोशन ॲडजस्ट झाले. करणार? तर हो. विमानातलं बाथरूम तर खूप छोटं असतं. हो, एवढं कंजेस्टेड हो. म्हणजे आपल्याला येत नाही खूपच छोटं. नीट. तिथे धड त्यात आपल्याला मग एकट्यालाच मावणं कठीण असतं. एकट्यालाच मावणं कठीण जाईल. म्हटलं खरंय. त्याच्यात आता हिचं डायपर चेंज करायचं असेल, ह्याला काय व्हॉमिट झालं, ड्रेस चेंज. म्हटलं हे सगळं कसं करणार त्या बाथरूममध्ये. तरी मी माझ्या मिस्टरांना बोलले की आपण ना एक दिवस पोस्टपोन करू. ह्यांना नीट होऊ दे. हां, हां, पण हां. आपण तर मग नंतर जाऊ. तर त्याचं होतं की नाही म्हणजे लवकर गेलो तर कसं आमची गुरुवारचीच फ्लाईट होती. आणि अच्छा. गुरुवारी पोहोचलो तर फ्रायडे, सॅटर्डे, संडे मी तुम्हाला फुल सगळं सेटल करून देईल. कारण मग सामान वगैरे सगळं आणावं लागणार ना. बेसिक बरोबर, नेसेसरीज बरोबर. हो, हो, हो. खायचं वगैरे मुलांचं. ते सगळं करून मग मंडेला आय विल जॉइन द ऑफिस. अच्छा. म्हटलं ठीक आहे, बरोबर आहे म्हटलं. पण ते जर ही मुलं नीट असतील तर आपण अजून इझिली करू शकतो ना. बरोबर. अगदी. तिथे पण जाऊन जर आजारी असेल तर कसं होईल. म्हटलं यांना होऊ दे बरोबर. नाहीत. आणि मेन थिंग गोष्ट म्हणजे हां. तिथे परत डॉक्टर्स नाही ना. इथे कसं डॉक्टर्स माहिती आपले हे असतात असतात. लाईक हो, हो. इन्शुरन्स. हां. एकाच डॉक्टरकडे आपण जातो. जसं बरोबर. म्हणजे इंडियामध्ये कसं कुठेही गेला तर तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे आपण जाऊ हो, शकतो. हो, हो. इथे इथे तसं नाहीये. तुम्ही एका डॉक्टरशी एंटायरल असता आणि तुमचं इन्शुरन्स त्याच डॉक्टरकडे असतं. अरे लहान असं आहे मुलांच्या तिकडे? डॉक्टरकडे असतं. हो. बापरे! आपण डॉक्टर सारखे चेंज नाही करू शकत. म्हणजे आज इकडे आणि उद्या तिकडे असं नाही. पण मग त्या मग डॉक्टरांना जर व्यवस्थित ते प्रिडिक्ट झालं तर बरं. म्हणजे काय आहे, काय नाही. तर मग? पण जर तुम्हाला म्हणजे एखादा नाही आवडला तुम्ही चेंज करा. पण मग परत लगेच दुसरीकडे नाही चेंज करू शकत. अच्छा, मग ते अच्छा, अच्छा. इन्शुरन्सवाले विचारतात की तुम्ही असं सारखं का चेंज करताय? म्हणून ओह! जनरली लोकांचं फिक्स डॉक्टर असतात. अच्छा. मोठ्यांचे पण आणि लहान मुलांचे पण. अरे बापरे! आणि हो आणि जर इन केस आता ते डॉक्टर अवेलेबलच नाहीये मग तुम्ही डायरेक्ट अर्जंट केअरला जा इमर्जन्सी म्हणून. हां. मग तिथे तर एकदम 10 पट कॉस्ट जातो. ते खूपच बापरे! एक्सपेन्सिव्ह होऊन जातं. हां. बापरे, बापरे! मग मुलं नंतर मग आणि तिकडे गेल्यावर बरे झाले?
तिकडे गेल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी थोडं मुलाने खाल्लं आणि नंतर मग थोडं ठीक झालं ते. आणि मग त्याच्यानंतर मी असंच 3-4 दिवस गेले. तर मी असंच माझ्या नवऱ्याला म्हटलं अरे इथे आले आणि मी बघितलंच नाही की जवळपास काय मंदिर आहे इकडे वगैरे. तर तो थोडा सारखं बोलला, चिडवल्यासारखा की म्हणे हो म्हणे खूप मोठं काम तुझं राहून गेलं, मंदिराशिवाय तर आपलं होणारच नाही ना काही. म्हटलं हो. मग मी असंच बसले लॅपटॉपवर, म्हटलं बघू तरी काय. मग असंच टाकलं की टेम्पल्स नियर बाय मी, असं टाकलं गुगलवर. तर बरेच मंदिरं खूप आहेत ऍक्च्युली, खूप छान छान. खूप मंदिर आहेत. आणि बघितले तर आले मंदिरांची नावं. अरे वा. पण कुठेतरी मी स्वामींचं शोधत होते. ते मी एक्सपेक्ट करत होते की त्यांचं काहीतरी मला मिळेल, ते काय आलं नाही. तर मी म्हंटल चला फक्त स्वामींचं नाव टाकून बघू. मग श्री स्वामी मी एवढं टाईप केलं आणि खाली आलं श्री स्वामी समर्थ केंद्र. अरे बापरे. हो. मला एवढं आश्चर्य वाटलं ते बघून. म्हटलं बापरे, इथे कॅलिफोर्नियामध्ये स्वामी समर्थांचं. तर न्यू जर्सीमध्ये असं काही नव्हतं, स्पेशल असं काही नव्हतं त्यांचं. आणि तिथे असताना मला नेहमी वाटायचं की काहीतरी असलं पाहिजे इथे पण, तर आपल्याला जाता येईल. बरोबर. मग आता तिथे केंद्र जवळ आहे तुम्हाला? इथून म्हणजे 15 मिनिटं कारने आहे. खूप असं खूप पण नाही, म्हणजे चालत नाही जाऊ शकत. पण ऍटलीस्ट म्हणजे ते मिळालं आणि मला एवढा आनंद झाला. म्हटलं इथे आहेत स्वामी म्हणून स्वामीने मला इथे पाठवलं. बरोबर. आहेत आता तुमच्या पाठीशी. हो. आणि ते बघून मला एवढं रडायला पण आलं. म्हटलं बापरे, खूप खुश झाले बघून मी ते. खूप छान. आणि मग जाऊन आले तिथे. हो. पण ते म्हणजे केंद्र म्हणजे फक्त स्वामींचं असं नाहीये ते, तिथे खूप बाकीचे पण देव आहेत. इथे जनरली तसंच असतं, एका देवाचं असं मंदिर नसतं. तिथे जवळजवळ 20-25 अजून पण देव आहेत. आणि पण तिथे आता 1-1.5 वर्षापूर्वीच स्वामींचं ह्याची स्थापना झाली. स्वामींचा मोठा फोटो. खरंच नशीबवान आहात ताई. आणि मुलं सेट झाले ना तुमचे तिथे आता? हो हो. मुलांचं काय ते सेट झाले. त्यांना फ्रेंड्स, कारण मुलांचीच जास्त काळजी वाटते. मोठे ऍडजस्ट करून घेतात, पण मुलांना कसं त्रास होतो नवीन ठिकाणी ऍडजस्ट करायला. तेच. आणि त्याचे तिथे फ्रेंड्स वगैरे पण झालेले ना, पण लकीली तो पण झाला. मध्ये मध्ये त्याला वाटतं वाईट, जरा आठवण काढतो त्या फ्रेंड्सची. आई ग. पण आहे ठीक आहे आता. खूप छान ताई. मग ते तो एक असा मोठा अनुभव झाला. हो नाही, खरंच मोठा अनुभव आहे. हे मत मिळालं. दादांना पण सांगितलं मी. म्हणे अरे वा ताई किती छान. मग तिकडचं घर वगैरे सगळं विकलं तुम्ही न्यू जर्सीचं? नाही, विकलं नाही. ते रेंटवर दिलंय आणि इथे पण सध्या रेंटवर आहे. म्हटलं बघू आधी आपल्याला कसं जमतंय काय. बरोबर. इथे खूप एक्सपेन्सिव्ह पण आहे ना न्यू जर्सीच्या कंपॅरिझन, म्हणजे 4 पट महाग इथे घर आहेत. हो. अरे बापरे. म्हणजे जसं आपलं हे आहे ना, बॉम्बे साईडला कसं आपल्या इथे महाग मिळतं आणि त्या साईडला कमी, तसं आहे ते. तसं इथे सगळंच महाग आहे. बापरे. तसं ना, मी ऍक्च्युली दादांना सगळ्यात पहिले जेव्हा विचारलं ना कॅलिफोर्नियाचं, ऍक्च्युली दादांना आता माहित नाही कॅलिफोर्निया कसं आहे काय. दादा म्हणाले मला माहित नाहीये, म्हणजे जागाच माहित नाही तर मी काय सांगू ना. पण ते हे मला म्हणाले की असं आहे की जसं मुंबई आणि पुणे, मुंबईला थोडं स्वस्त आहे, पुण्याला महाग आहे, तसं आहे. त्यांना काहीच माहित नाही ऍक्च्युली कॅलिफोर्नियाबद्दल. तरी ते त्यांनी हे एक्झाम्पल दिलं, म्हणजे ते बरोबरच बोलले की तिथे स्वस्त आहे, इथे महाग आहे. ते त्यांच्यात निघालं, बरोबर निघालं. कसं आहे ना, म्हणजे ते स्वामी सगळं करून घेतात ताई. खूप छान. हो सगळं एकदम. मी शेअर करते. बोला. हो चालेल. त्याच्यानंतर ते गुरुपौर्णिमेला त्या दिवशी मी म्हटलं जाऊया. मला म्हटलं मला जायचं तिथे टेम्पल मध्ये. मग मी तो आतमध्येच बसला कारमध्ये. त्याला नाही असं आवडत, म्हणजे चप्पल काढा, हे सगळं करा, मला कंटाळा येतो. म्हटलं काय गुरुपौर्णिमा आहे, सगळे लोक एवढे येत आहेत. म्हटलं जाऊ दे, चल मी जाऊन येते. तर मी माझ्या मुलीला घेऊन निघाले.
आणि कसं तिथे जनरली मी फक्त जाते त्या मंदिरात, सगळे देवांचं दर्शन घेते, स्वामींचं घेते आणि बाहेर येते. त्यामुळे बाजूला अजून काय हॉल आहे, तिथे काय चालतं हे मला काहीच माहित नसतं. आणि त्या दिवशी मी जाणार तिथे एंटर करणार, तेवढ्यात 2 अशा म्हाताऱ्या 70 मधल्या बायका, तर एक बाई दुसरीला बोलते की वहाँ पे क्या चाय मिल रहा है क्या? अरे मला वाटलं हे काहीतरी मस्करी त्यांचं चाललंय, मी काही लक्ष नाही दिलं. तिने परत दुसरीला विचारलं, वहाँ पे चाय मिल रहा है क्या? सब लोग चाय पी रहे हैं. मग मी तिकडे बघितलं, खरंच माणसं त्या मंदिराच्या बाहेर एका हॉलच्या बाहेर चहा पित होते. मग मी हो म्हंटल बघू तरी काय. तर तिथून मला दिसलं फक्त त्या हॉलमध्ये एक टेबल मांडलेलं आहे आणि त्याच्यावर असे बुक्स ठेवलेत आणि एक लहान तिघी लहान मुली आहेत तिथे टेबलच्या समोर. म्हंटल बघू काय, म्हटलं चहा पण प्यायला मिळेल. म्हणून मी गेले तिकडे आणि तिकडे बघते तर काय बापरे, तो एवढा मोठा हॉल, एवढी तिथे चेअर्स मांडल्या, तिथे सगळे आपले इंडियन लोक बसलेत आणि समोर स्वामींची पूजा चालू आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी. बापरे, मला एवढं आश्चर्य वाटलं. म्हटलं बापरे, एवढं सगळं चालू आहे आणि इथे, आणि त्याच्यानंतर स्वामींची पालखी निघणार आहे. म्हटलं म्हणजे मी तिथे कधी बघत पण नाही. हो, आणि ती बाई असं बोलली म्हणून मी त्या हॉलकडे बघितलं, नाहीतर मी गेले पण नसते तिकडे, कधी जाण्याचा प्रश्नच येत नाही. बोलवलं तुम्हाला तिथे, बोलवलं, मग तिथे जाऊन दर्शन घेतलं. ती म्हटली तर थोड्या वेळात आरती सुरू होईल आणि नंतर पालखी निघणार आहे. पण म्हंटल तर लहान मुलगी थांबली नसती ना, म्हंटल जाऊ दे, ऍटलीस्ट एवढं तरी मिळालं ना. मग तिथे एक बाई होती, तर तिला म्हटलं मला काहीच माहित नव्हतं हे असं इथे आहे म्हणून. मग ती म्हटली तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप मध्ये नाहीये का? तर म्हटलं नाहीये. मग तिने नंबर वगैरे लिहून घेतला, म्हणे मी तुम्हाला ऍड करते. अरे वा, म्हटलं ठीक. हो, आणि तो ग्रुप एवढा छान आहे ना ताई, की म्हणजे रोज सकाळी तिथे 1 ते म्हणजे 1.5 तासाचं सरामृताचं पारायण असतं रोज ऑनलाईन. रोज? अरे वा. म्हणजे किती 10-15 असं लोक असतात, लेडीज जेंट्स, आणि मग प्रत्येक जण त्याला सेवा घ्यायची. म्हणजे कोणी 1 अध्याय वाचतं, कोणी 2 अध्याय वाचतात, कोणी फक्त ऐकू शकतं. तशी ती सेवा रोजची ही असते. आणि संध्याकाळी 6 वाजता वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा असतात, ते पण सगळं ऑनलाईन. आपण फक्त ते गुगल कॉल जॉईन करायचं. आणि आता हे श्रावणी सोमवार झाले ना, तर प्रत्येक सोमवारी 1.5 तासाची ती पण सेवा होती. ते त्या 3 दिवस, त्या 3 सोमवार त्या सेवा मला मिळाल्या. किती छान, भाग्यवान आहात ताई तुम्ही. आणि त्या मठाचे तिथल्या केंद्राचे फोटो असतील तर पाठवा मला. हो, ते पण पाठवते. मी शेअर करते ताई. हो, चालेल. श्री स्वामी समर्थ.